कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान। भटजी शेवटचं मंगलाष्टक बोलतात तसे सर्वजण अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर टाकत असतात. त्या दोघांमधील अंतरपाट दूर होऊन जातो. एकमेकांना हार घालून घ्या, भटजी दोघांना पाहत म्हणाले. तसा नवऱ्याच्या विषयात असलेला तो आपल्या हातातील हार पुढे असणाऱ्या त्या मुलीच्या गळ्यात काहीसा रागवून घालतो. ती तर आधीच कावरी बावरी झाली होती. लग्न काय असते हे काही तिला माहीतच नव्हते. थोडी कापत होती. आता तू घाल विनिता, असं तिच्या आईने बोलताच ती थोडी घाबरतच त्याच्या गळ्यात आपल्या हातातील हार घालून मोकळी होते. यांचे लग्न संपन्न होत होते तर हॉलमध्ये असलेल्या जेवणाच्या ठिकाणी पंक्ती बसवल्या जात होत्या. आपापसात काहीजण चर्चा करत होते नवरा नवरीविषयी, तर काहीजण जेवणाचे कौतुक करत होते. झालं लग्न ना आता, आम्ही जाऊ शकतो का बाबा? एकजण तिरसटपणे समोर असलेल्या वयस्कर माणसाला विचारते. हो, झालं आहे लग्न सविता. आता नवरी घरी येणार आपल्या, तर तिच्या गृहप्रवेशाची तयारी करायला घे. जाते काय आहे ना, वरात आपली तिथंच येणार आहे. आजपासून ती तुझी लहान जाऊबाई आहे. तेही अगदी चेहऱ्यावर समाधानाने हसत म्हणाले. त्यांच्या अशा बोलण्याने सविता तोंड वाकडं करत तिथून टणटणत निघून जाते. किती काळी बायको भेटली ग त्याला. काळी काळी घुसच म्हणा. मला वाटले होते लग्न असते. बहुतेक त्या सविता वहिनी आहेत ना, त्यांच्या लहान बहीणसोबत ठरते असे. पण अचानक मामाची मुलगी त्याची बायको झाली. दिसायला सुंदर ही नाहीच आहे. काय पाहिले असेल हिच्यात काय माहिती. नायकांची म्हातारी बघ कशी रागात नाववार घालून पाहत आहे तिला. एक बाई चेअरवर बसून आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असते. ती म्हातारी खूप भयानक आहे बाई. तिच्याबद्दल बोलू नको. ऐकलं तर आपलं काढत बसेल. रंगपेक्षा माणसाचे मन मोठे असते असं समजून लग्न केलं असेल. छान जोडी दिसत आहे. नवरा काही गोरा नाही आहे, सावळाच आहे. सविता वहिनी काय कमी आहे का डोकं खायला इतरांचं? ती आणखीन एक तिची बहीण आली असती तर मग बघायला नको. नायकांचे घराचे वासे पालटले असते हे नक्कीच, तिची मैत्रीण म्हणाली. तेही आहेच. चल आपण जाऊन आहेर पाकिट देऊया. आईस्क्रीम खायला जाऊ, पहिलीवाली हसून बोलते. ती हातात आणलेलं पाकिट एक नवऱ्याच्या हातात देते आणि दुसरं पाकिट नवरीच्या हातात देऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा द्यायला स्टेजवर येते. दोघी जणी उभे राहून नवरा नवरीसोबत एक फोटो काढतात. फोटो सेशनचा कार्यक्रम हळूहळू उरकतो. आता वेळ येते पुढील लग्नाच्या विधीची. नवरा नवरीला कपडे बदलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवले जाते. आम्ही सांगत होतो तुला त्या गोरांगीसोबत लग्न कर म्हणून, पण तू काही ऐकलं नाही. अचानक 4 दिवसात निर्णय कसा बदलला अभय तू? त्याचा मित्र शुभम काहीसा चिडत त्याला विचारत असतो. तो मात्र काहीसा दुःखी असतो. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या 2 जिवलग मित्रांना मात्र काही कळत नव्हते. कॉलेजमध्ये अभयला बरेच प्रपोजल येत होते, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. सविता वहिनीची लहान बहीण दिसायला चांगली होती. घरात असल्यापासून सविता वहिनी अभयच्या मनात तिच्याबद्दल चांगलं भरवत होती. आपसुकच त्याचेही मन तिच्याकडे जात होते. अभय 27 वर्षाचा होता तर गोरांगी 16 वर्षाची होती. शहरात वाढलेली होती. घरात येणं जाणं तिचे असायचे. अभयच्या आईच्या मनात ही भरलीच होती. पण ऐन लग्नाच्या वेळी अभयच्या वडिलांना जेव्हा कळलं घरातील लोकांनी त्या मुलीला निवडले आहे, तसे त्याने एक निर्णय घेतला जो अभयचं आयुष्य बदलून टाकणारा होता. त्यामुळे घरातील नात्यांमध्ये बऱ्याच अंशी मोठी दरी निर्माण झाली होती. काहीजण आनंदी होते तर काहीजण रागराग करत होते. ऐनवेळी बाबांना गोरांगी आवडली नाही. त्यांच्या मनात कधीच तिच्याबद्दल विचार नव्हता. आई, वहिनी, 2 नंबर दादा आम्ही बोलायला गेलो विषय तर त्या क्षणी बाबांनी सरळ नकार दिला तिच्यासोबत लग्न करायला. त्यांनी सांगितलं लग्न केलं तर विनितासोबत करायचं. तसे जर नाही झालं तर तुझा बाप तुझ्यासाठी मेला.
जे ऐकून मी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या 3 नंबर दादा वहिनीला आणि मोठ्या दादा वहिनीला देखील गोरांगी पटली नाही, म्हणून त्यानेही लग्नाला येणार नाही असे सांगितले. मग मला माझा निर्णय बदलावा लागला. त्या मुलीशी लग्न करावे लागले. तरी मी लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केले. सविता वहिनींच्या मदतीने पण फरक नाही पडला. चांगलं 5 तोळे सोनं घेतलं सविता वहिनीने त्यांच्याकडून. अभय शांत सगळं काही बोलत असतो. ते ऐकून दोन्ही मित्र आश्चर्याने त्याला पाहत असतात. वडील त्याचे स्ट्रिक्ट होते. त्याच्या आईला बरोबर चुकवत असायचे. दोघांची भांडण झाली तरी देखील त्याच्या बाबांची बाजू नेहमी चांगली आणि विचारपूर्वक असायची, जी सगळ्यांना मान्य करावी लागत असायची. अभयसाठी त्याचे वडील जीव की प्राणच होते. आता तू काय करणार आहेस? अशोक विचारतो. काहीच नाही. सगळं येणाऱ्या वेळेवर सोडलं आहे. आई आणि बाबा दोघेही मला प्रिय आहेत. त्यांचे निर्णय कधीच मी नाकारू शकत नाही. अभय उसाचा ताकद तयार व्हायला निघून जातो. त्याचे मित्र तर विचारच करत असतात. नाही म्हटले तरी गोरांगीसोबत लग्न करण्यासाठी त्यानेही थोडेफार कष्ट सविता वहिनीच्या सांगण्यावरून घेतले होते. पण अचानक अभयचं लग्न ठरलं आणि तेही वेगळ्याच मुलीशी. ते पाहून ते शॉक झाले होते. खरं कारण काही त्या मागचे कळत नव्हते. आता कळले तर मन मानत नव्हते. अभय तयार होऊन बाहेर येतो. चेहऱ्यावर खोटं खोटं हसू होते. विनिताच्या चेहऱ्यावर मात्र खरा आनंद होता. लग्नाच्या विधी ती एक एक आनंदात करत असते. लहान होती ती. आताच 18वे पूर्ण केले होते तिने. वडिलांच्या हट्टामुळे लग्न केलं होतं. विनिता भोसले दिसायला सुंदर नसली तरीही मनाने स्वच्छ होती. जन्माला आल्यापासून वडिलांचे दूषण होतेच तिच्या मागे मागे. पहिली मुलगी झाली म्हणून वडील लहान होती तेव्हापासून तिला खूप काही सुणवत असायचे. त्यात दारू पीत असायचे. तर सगळं काही मनातील राग तिच्यावर निघत असायचा. आई मात्र तिला खूप जपत असायची. परिस्थिती गरीब होती. गावातील 4-5 काम करून पैसा तिची आई कमवत असायची. विनिताच्या वडिलांच्या काकांची स्थिती चांगली होती, तर ते यांना मदत करत असायचे. मरतेवेळी त्यांनी विनिताच्या वडिलांना आपली जमीन, व्यवसाय दिला. त्यासोबत दारू सोडून द्यायचं वचनही घेतलं. तेव्हापासून त्यांनी दारू सोडून दिली. कधीच दारूला स्पर्शही केला नाही. मुलगी वयात आली तसे तसे त्यांना मुलीची किंमत कळायला लागली. लग्न ठरल्यापासून तर खूपच जीव ते लावत होते. शिवाय मुलगा आपल्या बहिणीचा असल्याने कुटुंब चांगला आहे याची खात्री होती त्यांना. त्यात अभय सरकारी नोकरीवाळा मिळाला म्हणून वेगळंच कौतुक होतं त्यांना. गावभर चर्चाही झालीच होती. अभयला मुलगी चांगली 12वी झालेली होती. त्याने याच कारणाने कितीतरी मुली नाकारल्या होत्या. पण म्हणतात ना, गाठी या स्वर्गातून बांधून येतात, तसेच काहीसे इथं झाले होते. विनिता 9वी पास होती. शिक्षण घेण्यासाठी गावापासून 7-8 किलोमीटर चालत जावे लागत होते. त्यात मुलीने एकटीने चालत जाणे म्हणजे जीवाला घोर लावणारे होते. तितकी अशी वर्दळ रस्त्याला त्यांच्या नसायची. जितके विनिता शिकली होती तितकंच ज्ञान तिने चांगल्या प्रकारे आपल्यात आत्मसात केलं होतं. 8वी पर्यंत पास करणे असा नियम नव्हताच. जो मेहनत घेईल तो पास होत होता. नापास झालेल्या मुलीला त्याच वर्गात ठेवले जात होते. विनिता मात्र आपल्या परिस्थितीची जाण ठेवून पास होत असायची. पण पुढे शिकण्याची स्थिती नव्हती आणि त्यात तिच्या मागे 2 भाऊही होतेच. त्यांचं शिक्षण होतंच. या कारणाने ती पुढे शिकत नाही. विनिता, तुझी पाठवणी आहे. विसरू नको आम्हाला फक्त. मोठ्या शहराला जाणार आहेस तू आता, तिची मैत्रीण तिच्या जवळ येत म्हणाली. पाठवणीचे ऐकताच आपसुकच तिचे डोळे भरतात. आता इथून ती शहराला जाणार होती. तिथं तिचे भविष्य कसे असणार होते हे तिला ठाऊक नव्हते. सासू आधीच तिच्यावर राग धरून होती. त्यात सविता वहिनी आणि तिचा नवरा होताच छळ करायला. बाकीचे चांगले आहेत याचा विचार करून ती शांत राहत गाडीत बसते.
तिच्या बाजूला अभयही बसतोच. नवीन प्रवास सुरू होणार होता इथून. तो कसा होता हे येणारी वेळ ठरवणार होती.